पहिल्या फेरीमध्ये जो संघ धावसंख्येचा उच्चांक असेल त्या संघाला बाय देण्यात येईल आणि कंटिन्यू सेकंड राऊंडमध्ये तोच नियम असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, आपण याची नोंद घ्या. तर सर्व अतिथी मान्यवरांचं पुनश्च एकदा युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांच्या वतीनं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. अतिथी मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. टीम मीटिंगची परवानगी आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नाही आहे. संघनायक याची नोंद घ्या. 3 षटकानंतर टीम मीटिंग आणि ड्रिंक्स ब्रेक असेल. अगदी इमर्जन्सी असेल तर त्याची पूर्तता केली जाईल. तर दीपक पाटील सर इथे जॉईन झाले, त्यांचा आवाज आपण इथे जरूर ऐकणार आहोत. तर पाहुण्यांचं मनापासून आभार. मी अतिथी मान्यवरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांच्या वतीनं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. तर मॅन ऑफ द मॅच ठरला आहे महेश. खूप चांगला खेळ त्यांचा आपण इथे पाहिला. तर सन्माननीय संजयजी भगत साहेबांनी विनंती करेन आपल्या पवित्र शुभहस्ते महेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. माजी उपसरपंच बेलवली वारदोली ग्रामपंचायत, आपण त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा पाहिली. संजयजी भगत साहेबांनी विनंती करेन आपल्या पवित्र शुभहस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. सामना सुरू करा. चला जाऊया आपण मॅचकडे. थँक्यू सो मच. ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2022 आज या स्पर्धेची दुसरी रात्र आणि या रात्रीमधील दुसरा सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला गावदेवी पेठ आणि अधिराज जिल्हेमन वडगर आणि काय सुरुवात झाले पहिल्याच बॉलवर. यावेळेस मात्र चौकारानं आपल्या टीमचा श्री गणेश करत असताना रोहित पाटील हा फलंदाज. पहिला सामना मात्र सहजतेनं जिंकला तो वारदोली संघानं. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील आणि नक्कीच चांगल्या मॅचेस तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा लक्ष्मण. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र खाली राहतोय. इथून मात्र चौकारानंतर लगेचच डॉट बॉल. चांगले कमबॅक गोलंदाज लक्ष्मण कांबळे. अधिराज 11 वडघर विरुद्ध गावदेवी पेठ अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटील आणि गोपाळ जाधव. ओ बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गलीमधून बॉल येतोय तो. आता मात्र सिंगल रन. दुसरा धाव्याचा प्रयत्न थोडासा उशिरानं केला परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणार हे पहिलं षटक आणि आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं वेचुंबे आणि वाघिवलीवाडा 2 संघांनी या स्पर्धेची सुपर 8 ही फेरी गाठले. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खास अट्रॅक्शन या स्पर्धेचा. थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न या चेंडूवर परंतु बडॉफला मात्र इनफिल्डमध्ये फिल्डर आहे त्यामुळे धाव मिळणार नाहीये. तर सिने तारका खरं तर या स्पर्धेसाठी आले आणि संपूर्ण पनवेल नव्हे, रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा मात्र तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला लेग स्टंपच्या बाहेरून कदाचित गेला असावा आणि त्याचमुळे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. गावदेवी उसराई चषक 2022 तब्बल 5 रात्र ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॅटची एज घेऊन बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग कडे सरकलाय. सिंगल जरूर येते या ठिकाणी. सुरुवात चांगली झाली होती. अगदी पहिल्याच बॉलवर थोडासा कव्हर ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. चौकारानं सुरुवात जरूर केली ती वडघर टीमनं परंतु त्यानंतर मात्र लक्ष्मण कांबळेचं गोलंदाजी आपण पाहिली तर वर्चस्व राहिलंय. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा फटका स्ट्रेट टू द मिड ऑफ. थोडासा लो कॅच होता त्यामुळे तिथे थोड्याशा अडचणी आल्या क्षेत्ररक्षकाला परंतु संधी होती. इथे ब्रेक थ्रू मिळवण्याची, पहिली जोडी फोडण्याची संधी होती परंतु बाल बचावला असंच आपल्याला म्हणावं लागेल. तो गोपाळ. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 8 अशी शांत आणि थोडीशी संयमी सुरुवात पाहायला मिळते ती वडगर संघाची. डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का
लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का राय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का आणि काल या केळीवालीचं आगमन झालं होतं या मैदानावर पहिल्यांदाच या उसरली नगरीमध्ये. मात्र खऱ्या अर्थानं सिने तारका, सिने अभिनेत्री आणि सोनाली कुलकर्णी सध्याच्या घडीची स्टार नायिका आणि जिला मात्र आणण्याचं काम केलं ते अर्थातच मुकेशजी भगत, हेमंतजी भगत. नक्कीच एक वेगळी पर्वणी संपूर्ण पनवेल वासियांना दिली आणि काल मात्र अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती या स्पर्धेच्या निमित्तानं. ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2022 पहिलं पर्व आपण पाहतोय. यावेळेचा हा फटका कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे मात्र पहिला झटका सहन करावा लागेल. अधिराज 11 वडगर संघाला पहिला धक्का बसलाय. फलंदाज बाद होतोय तो रोहित पाटील. इथे एक फलंदाज बाद झालाय. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक, परंतु अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय होता. दुसरा आपण पाहतोय डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. तिसरा आपण पाहतोय लॉंग ऑनला. त्यामुळे दुसऱ्या ओव्हर्समध्ये तब्बल 8 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि पहिल्याच बॉलवर मात्र गुड्डू मात्रेच्या आघात करण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ लेंथ होता. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटकडे सरकलाय. पहिली धाव वेगानं, दुसरा धावेचा प्रयत्न आता मात्र होताना दिसत नाहीये. सिंगल रन जरूर मिळेल ती गोपाळ जाधव खातं उघडतोय 1 या धावेनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अक्कादेवी मोठी जुई विरुद्ध आपटा. या 2 टीम्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. आणि त्याचबरोबरीनं विनंती असेल पेठ संघाला सुद्धा बरोबर 25 मिनिटं टायमर चालू आहे ऑन स्क्रीन साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. 25 मिनिटं जशी संपतील तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका, जास्त क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करू नका, जास्त वेळ दौडू नका. ही नम्रतेची विनंती आणि नम्रतेची सूचना असेल ती पेठ टीमसाठी. ओव्हर द विकेटना खूप चांगला बॉल होता यावेळेस मात्र गुड्डूचा. कम्प्लिटली ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. फुल्लर लेंथ हाताळला गेला आणि त्यामुळे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं ते प्रकाश नाईककडे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. इथून मात्र थोडासा संघ पाहायला गेलं तर संकटामध्ये म्हणता येणार नाही, कारण बरेचसे चेंडू बाकी आहेत. परंतु ज्या पद्धतीनं वर्चस्व गाजवले आतापर्यंत ते पेठ संघानं. उभ्या उभ्या स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चकलाय. बॉल लॉंग स्टॉप चाललाय. साईड स्क्रीनवर जाऊन आदळतोय आणि या मिळतील नशिबाच्या 4 धावा. या 4 धावांच्या बरोबरीनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. खूप चांगला बॉल होता यावेळेस मात्र हे जानते केन आणि आता मात्र कोणतीही चुकी नाहीये यष्टीरक्षकाची. दुसरा धक्का मात्र सहन करावा लागेल तो अधिराज 11 वडगर टीमला. प्रकाश नाईक याच्या खेळीचा होतोय अंत. क्रिकेटचा रंगलाय थरार आयोजन नंबर 1. क्रिकेटचा रंगलाय थरार आयोजन नंबर 1. रायगड ठाण्यात गाजतोय आज गावदेवी उसराई चषक. रायगड ठाण्यात गाजतोय. 2 धक्के बसलेत आता मात्र. इथून मात्र विचार करण्यास भाग पाडले अधिराज 11 वडगर संघाला, कारण सलामीच्या एक फलंदाज आपण पाहिला पहिल्यांदा रोहित पाटील. त्यानंतर मात्र आपण पाहिलं ते प्रकाश नाईक. दोनही दिग्गज खेळाडू. रोहित पाटीलकडून खास करून बऱ्याचशा अपेक्षा होत्या, कारण जो या संघामधील एक मुख्य फलंदाज ओळखला जातो. परंतु त्याच्या पाठोपाठ आता मात्र फलंदाज बाद झालाय तो प्रकाश नाईक. सागर कांबळे त्यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच यावेळेस मात्र बळालेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल.
इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. गावदेवी पेठ संघाच्या समोर मात्र आव्हान हॅलो. उभं ठेवायचं असेल. तर याच दरम्यान सन्माननीय आर डी भगत साहेब शिवकर, आर डी पाटील साहेब शिवकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्या शेवटचा मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच शिवकर क्रिकेट संघाने सातत्याने शिवकर संघाला एक दमदार योगदान देणारे आर डी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. येस दीपक सर. सिंगल रन येते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत आणि इथे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जरूर आता मात्र विचार करण्यास भाग पडले. खरंच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये साजेशी फलंदाजी झाले का आणि ज्या 2 षटकामध्ये जे अपयश आलंय, अधिराज 11 वडगर संघाला हे अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न आता मात्र करावा लागेल तो दोनही फलंदाजांना. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर बरोबर 25 मिनिटाचा अवधी असेल गावदेवी पेठ संघ, त्यामुळे थोडंसं स्पीडअप तुम्हाला सुद्धा करायचं आहे कारण स्पर्धा मात्र शिस्तीची स्पर्धा मात्र ओळखली जाते आणि अगदी पहिल्याच पर्वामध्ये मात्र एक वेगळा पायंडा पाडला या स्पर्धेनं. वेगळा आदर्श मात्र बऱ्याचशा आयोजकांसमोर मात्र ठेवला या स्पर्धेनं आणि त्याचबरोबर टायमिंगमध्ये मात्र प्रत्येक इनिंग संपली गेली पाहिजे याच्यावर तंतोतंत मात्र लक्ष आहे त्या स्पर्धेचे आयोजक हेमंतजी भगत यांचं सुद्धा. गोलंदाजी मार्कवर येतोय सुनीलचा हा बॉल. इथून मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला मात्र झेलला जातो. योगेश त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि फलंदाज मात्र परते लागलाय. तिसरा मोठा हादरा अधिराज 11 वडगर टीमला. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा. छाती ठोकून सांगते देव आहे शिवबा माझा. 3 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र त्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. राज जिंगळे इन ॲट नंबर 5. फार मोठी जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर असेल परंतु ज्या पद्धतीनं प्रत्येक गोलंदाजाने टिचून मारा केलाय. पहिल्यांदा लक्ष्मण कांबळेचं षटक आपण पाहिलं, 8 धाबा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गुड्डू मात्रेला गोलंदाजी करताना त्यानं तब्बल 2 फलंदाज बाद केला आणि फक्त 7च धाबा दिल्या आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आता मात्र सुनील येडे हा गोलंदाज पहिल्याच बॉलवर मात्र विकेट संपादित करतोय. इथून आता मात्र थोडंसं संयमानं सुद्धा खेळणं गरजेचं आहे. या वेळचा बॉल पॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आल्या पावली माघारी फिरावं लागेल. इथे मात्र भन्नाट विकेट मिळाले ती सुनीलला आणि 0 या धावसंख्येवर राज जिंगळे सारख्या मोठ्या फलंदाजाची शिकार मात्र करत असताना हा मोठा झटका वडगर टीमला. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय. उभ्यानं धरतय, बसून धरतय, आडवा तिडवा पळून धरतय. बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. तर इथे मात्र राज जिंगळे शून्यावर बाद झाल्यानंतर गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. लगातार 2 फलंदाजांना मात्र बाद केलंय ते सुनील येडेनं. पूर्णपणे मी तर म्हणेन डाव फसलाय वडगर संघाचा. यावेळेस थोडासा चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 करण्याचा प्रयत्न मात्र होता. बॅकफुटला जाऊन मात्र ढकललाय बॉल. कबोसला सिंगल आले. हॅट्रिकची संधी मात्र मिळालेली नाहीये परंतु बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे हलेल. या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. काल आपण पाहिलं सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीमधील एक सिने तारका, आघाडीची सिने तारका आणि बऱ्याचशा उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते अर्थातच राहुलभाई पाटील, महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव, आडिवली, ज्यांची उपस्थिती म्हटली की अगदी संपूर्णपणे मी तर म्हणेन क्रीडांगण गजबजून जातो. ज्या पद्धतीनं मात्र त्यांची रॉयल एंट्री पाहण्यासाठी हजारो क्रीडा रसिक मात्र आतुरतेनं त्यांची वाट पाहिली जाते. त्यांची उपस्थिती आज मात्र या स्पर्धेला लाभणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभेल. सगळ्यांचं त्याचप्रमाणे या बैलगाडी क्षेत्रामधील फार मोठे नाव आणि त्याचबरोबरीनं राधेय सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ चिरले अर्थातच दीपकजी पाटील यांची सुद्धा आज उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभणार आहे. त्यामुळे हे एक अट्रॅक्शन रोज नवीन नवीन तुम्हाला मात्र
आकर्षण या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळतील ते गावदेवी उसराई चषक 2022. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मात्र या स्पर्धेकडे लागलंय. त्यावेळेचा बॉल फ्लिक केलाय रिशच्या सायाना, स्ट्रोक चांगला आहे, बॉल मात्र चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून मात्र यशस्वी होतोय. हेच करावं लागेल आता मात्र सलामीवीर गोपाळ जाधवला, ज्याच्यामध्ये आता मात्र क्षमता आहे आणि तो एकमेव मित्र म्हणेन आस असेल. आणि जर गोपाळ जाधवच्या बॅटमधून उर्वरित चेंडूंमध्ये धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु सुनील एडेनं काय गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये अवघ्या 5च धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी मात्र या ओव्हर्समध्ये केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. तुर्तास वळूया आपण आपल्या लाडक्या डीजे मास्टर डीजे नितीन यांच्याकडे. नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली मी यवन भिजली पाहून थिजली इंद्र सभा भवताली A&B इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अक्षय भगत ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेसाठी आपण पाहतोय साईप्रीत लाईव्ह. अर्थातच यूट्यूबवर जी स्पर्धा आपण पाहत आहे, जी स्पॉन्सरशिप ज्यांनी दिली आहे, नक्कीच अक्षयजी भगत यांचं सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. तर जाऊयात चौथं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय विलीन सुरते, पेठ संघाचं आणखीन एक मोठं नाव. परंतु इथे समोर संकटामध्ये सापडला अधिराज 11 वडगर. लढावं लागेल आता, मात्र मार्ग काढावा लागेल या परिस्थितीमधून सुद्धा. पहिलाच बॉल थोडासा फुल टॉस होता, कव्हर्सला खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड झाली आणि संधी मिळाली दुसऱ्या धाब्याची. आता हळूहळू हा स्कोर कार्ड 40च्या पुढे कसा नेता येईल हे पाहावं लागेल. कारण काल बरेचसे सामने आपण पाहिले, 40-41चा सामना तुम्ही पाहिला असेल. देवत पळसपे एकदा टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळे मैदान असं आहे की तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. परंतु इथून 40+ ही धावसंख्या आली. अधिराज 11 वडगर संघ लढेल. यावेळेचा बॉल थोडासा वाईट करण्याचा प्रयत्न खेळून काढलाय तो अगदी कव्हर पॉइंटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या दुहेरी धावा मात्र बळ वाढवतील आता मात्र वडगर संघाच्या. यात पहिल्या 2 बॉलवर आलेल्या 4 धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. विशाल वाघे फलंदाजी करतोय आणि अगदी योग्य रीतीनं मित्र म्हणेन हा धावफलक पुढे नेण्याचं काम करतोय. हेच करावं लागेल आता, मात्र गॅप शोधाव्या लागतील. इथून मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला कट होणारा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर मात्र 4 धावा आल्यानंतर लगेचच मात्र गोलंदाज विलीन सुरतेचं कमबॅक सुद्धा पाहायला मिळतंय. लेफ्ट ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. शॉट प्लेन होता, इथे मात्र चांगली संधी होती, परंतु मी म्हणेन थोडंसं शॉट सिलेक्शन रॉंग होतं. ते अर्थातच विशाल वाघेचं एखादा विशाल फटका यायला हवा होता या बॉलवर, परंतु आपली बहुमूल्य विकेट गमावले आणि आणखीन एक फलंदाज बाद होत असताना लागलाय 5वा हादरा. निम्मा संघ गारद. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली, उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची नाही. चला, मोठी जुई आणि आपटा दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. मोठी जुई आणि आपटा दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. यावेळेचा हा बॉल लेफ्ट केला होता फलंदाजांना, इथे मात्र अंदाज चुकलाय. खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता, एखादा मोठा फटका स्क्वेअर कट करता आला असता, थोडासा थर्डमॅनला खेळता आला असता, परंतु कदाचित वाईड जाईल याच भावनेमध्ये होता फलंदाज गोपाळ. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र कम्प्लिटली बीट झाला होता, मिसटायमिंग होता. बॉल पॅटची एज लागल्यानंतर मात्र फर्स्ट स्लिपकडे रवाना होत असताना सिंगल येते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना काय टिचून मारा केलाय. कौतुक करावं तेवढं कमी आहे आज मात्र गावदेवी पेठ संघाचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8, दुसऱ्या षटकामध्ये 7, तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 5-5 धावा आल्यात. त्यामुळं 8 पेक्षा जास्त धावा येताना दिसत नाहीये. दुहेरी आकड्यामध्ये कोणतं षटक जाताना दिसत नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 25 धावा, 25. तर या स्पर्धेच्या माध्यमातून
दानशूर व्यक्तिमत्वांसाठी आम्ही धन्यवाद देतोय. सन्माननीय गार्गे एंटरप्राइजेस विवेकजी भोईर साहेब विचुंबे यांच्याकडून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक बाईक आम्ही इथे पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजाला स्पोर्ट्स सायकल आम्हाला इथे स्पॉन्सर केली ते संतोषजी केनी साहेब चिंचपाडा यांचा आम्ही धन्यवाद देतोय. शेवटचं षटक आहे, 5वं आणि अंतिम षटक. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गावदेवी पेठ संघाकडून सुनील येडे. सुनीलचा पहिलाच बॉल शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बाल बचावलाय. रन कंप्लीट होते, पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 26वी धाव फलकावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत विचार केला तर एकही षटकार आलेला नाहीये. पहिलाच बॉलवर रोहित पाटीलनं काय सुरुवात केली होती. एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता कव्हरच्या दिशेमध्ये. एक चौकारानं सुरुवात झाली होती असं वाटलं होतं, मात्र चांगली सुरुवातीनंतर मात्र चांगला शेवट होईल, परंतु असं बिलकुल घडलेलं नाहीये. षडा प्लेन हुक केलाय, बॉलला पाठवलंय फाईन लेगला. मच नीडेड बाउंड्री. इथून मात्र अधिराज 11 वडगर टीम साठी शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र येणारा एक निर्णायक चौकार पाहायला मिळतोय. सातव्या क्रमांकाचा फलंदाज रमेश मेहरच्या बॅट मधून मात्र अगदी मित्र म्हणेन किमती धावा आहेत. चौकार आलाय. या इनिंग मधला हा 3रा चौकार असेल आतापर्यंत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल जरूर मिळेल. एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्या त्या 31 धावा. 31 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचं षटक आहे. इथून मात्र एखादा मोठा स्ट्रोक 40च्या आसपास जरी धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली टफ फाईट पाहायला मिळू शकेल तुम्हाला या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज सुनील. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय, बॉलला पाठवलाय तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या ओव्हरमध्ये सुनील येडेच्या अगेन्स्ट मात्र आता हल्ला बॉल चढवलाय तो अधिराज स्पोर्ट्स वडगर टीमनं. सलामीवीर गोपाळ जाधवच्या बॅटमधून यावेळेस मात्र येतोय चौकार. धावा 35 रन्स. पटकन 10 धावा या ओव्हरमध्ये जोडल्या जातात. हेच करायचं होतं. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा आल्या असं तरी 50 धावा एक चांगली टार्गेट मी तर म्हणेन या ग्राउंडवरची उभी राहिली असती, परंतु इथे मात्र लढतोय. आता मात्र शेवटच्या क्षणाला का होईना आता मात्र धावांची किंमत कळून चुकले ती वडगर टीमला. पुन्हा एकदा हुक केलाय बॉलला. इथून मात्र अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता आणि झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज होईल बाद आणि 6वा हादरा अधिराज स्पोर्ट्स वडगर टीमला. फक्त शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असताना नरेश वाघे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, परंतु इथे मात्र शेवटचा चेंडू आहे. या ओव्हरमध्ये 10 धावा जरूर आल्यात, परंतु शेवटच्या बॉलवर एखादा चौकार आला तर 40 धावांचं टार्गेट मात्र सेट करता येऊ शकेल. आणि त्यासाठी मात्र प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कमालीचा शॉट मात्र खेळलाय. शेवटच्या बॉलवर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि शेवटच्या बॉलवर येतोय हा खणखणीत चौकार. आणि या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावर. 39 रन्स. लढता येणारी धावसंख्या आता मात्र उभी केले ती अधिराज स्पोर्ट्स वडगर टीमनं. 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल ते गावदेवी पेठ संघासमोर. तर याच दरम्यान ज्यांचे इथे शुभ आगमन झालं ते सन्माननीय नितीनजी भगत साहेब उपसरपंच आणि या स्पर्धेला आम्हाला ज्यानं टी शर्ट स्पॉन्सर केले गावदेवी उसराई चषक 2022 या स्पर्धेमध्ये मी नितीनजी भगत साहेब उपसरपंच यांचं हार्दिक स्वागत करेन. खऱ्या अर्थानं ते आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. आज आम्ही त्यांना पूर्ण वेळ पाहणार आहोत. तर खऱ्या अर्थानं सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय आणि सायप्रीत लाईव्हच्या आमचे पुरस्कर्ते ज्याने आम्हाला सायप्रीत लाईव्ह या स्पर्धेला स्पॉन्सर केली ते युवा उद्योजक. कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेली उंच भरारी मधुर वॉटर सप्लायचे ओनर्स आणि A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर अक्षयजी भगत उसरले यांचा आम्ही धन्यवाद देतोय.
त्यांनी या स्पर्धेला आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर केले ते अक्षय भगत यांचं धन्यवाद. अमितजी भगत साहेब ग्रामपंचायत सदस्य यांनी या स्पर्धेला आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केल्या त्यांचं मी धन्यवाद देईन. त्यानंतर मी विनंती करणार आहे आपटा संघ आणि R&J मोठी जुई दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी संपर्क साधा. तर माऊली इंटरनेट सर्व्हिस आम्हाला या स्पर्धेला ज्यानं इंटरनेट सेवा दिली ते विनीतजी जयवंत भगत यांचा आम्ही धन्यवाद देतोय. आम्हा सर्वांचे लाडके राजू रोडे यांनी या स्पर्धेला आम्हाला बॉल स्पॉन्सर केला त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि मेन स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय आमचे मुख्य आयोजक युवा नेतृत्व युवा सेना उसरली खुर्दचे आधारस्तंभ मुकेशजी भगत ग्रामपंचायत सदस्य नितीनजी भगत साहेब उपसरपंच. तर थँक्यू सागर. नेक्स्ट मॅच असेल ते अर्थातच मोठी जुई आणि आपटे अर्थातच रसायनी परिसरातील संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. तर संतोषजी भोईर सर यांना आपण मेन स्क्रीनवर पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. सामना लगेच सुरू करायचे. मी विनंती करेन खेळाडूंना विनंती करेन. थँक्यू. तर R&J फिटनेस 11 मोठी जुई संघाचे कॅप्टन याबा. सागर कौतुक करावं तेवढंच कमी मुकेशचं, कारण सातत्याने कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये दमदार उंच भरारी घेणारा हा दमदार व्यक्तिमत्व. तो बिल्कुल पिछले कल की रात्रि में भी सागर मेरे ख्याल से योगेश दादा चिमने इनके माध्यम से एक छक्कों के लिए 10,000 का इनाम था. लेकिन सागर वो जो खिलाड़ी है ना वो बेहतरीन है. अपने जमाने में किसी भी आपके सामने उनके सामने आप फेंकी गेंदबाज क्यों ना लेकर आए, बड़े बड़े छक्के मारने की ताकत थी. क्योंकि MRI बॉल हर किसी के बस की ताकत नहीं. MRI हल्की बॉल के ऊपर छक्का दागना इतना आसान नहीं है. ये तो नंदू कोट्यान और रवि पाटिल, मदन घरत और उनके समेत जो हमारे योगेश चिमने वो है जो हमेशा वो ताकत रखते थे. आजकल के टेनिस बॉल में हर एक कोई भी 11वें नंबर पर आकर छक्का दागता है. लेकिन उस खिलाड़ी की चर्चा करेंगे ना सागर तो सभी खिलाड़ी गार्ड पहनकर खेलते हैं. सेफ्टी के लिए भी जरूरी होता है. लेकिन अपने जिंदगी में कभी भी गार्ड नहीं पहना. वो हमेशा गेंदबाजों का शिकार करता था, चाहे सामने कितने भी फास्टर गेंदबाज क्यों ना हो. सभी गेंदबाजों का धुआं उड़ाने वाला, बिना गार्ड से अभी तक अपने पूरे जीवन में क्रिकेट खेलने वाला बिल्कुल हमारे योगेश दादा चिमने दमदार क्रिकेटर. इनके माध्यम से आज पाली टीम पुरस्कृत की गई है, उनका भी हम स्वागत करेंगे. तो निश्चित तौर पर नेक्स्ट मैच टॉस के लिए हम जरूर संपर्क करना चाहेंगे. R&J फिटनेस मोटी जुई टीम के कप्तान आइए टॉस के लिए. तो चलते हैं मुकाबले की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का फिर से एक बार मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका हार्दिक स्वागत करता हूं. जहां पर ये दूसरा मुकाबला है आज के रात्रि का. कल पहली रात्रि थी, दूसरी रात्रि आज है और पहला मुकाबला आपने बिल्कुल देखा कि जिस तरीके से रनों का अंबार खड़ा कर दिया था. यहां पर जय हनुमान जुई 11 टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए गावदेवी बहिरीनाथ प्रसन्न वारदोली टीम ने. तो बिल्कुल अधिराज वडगर की बात करेंगे तो संपूर्ण महाराष्ट्र में रायगढ़ में जो उनके नाम से जो ओपन व्यावसायिक पूरे हिंदुस्तान में टीम खेलती है वो अधिराज वडगर टीम के पुरस्कर्ते यानी कि हमारे प्रवीण दादा जाधव. इनसे भी गुजारिश करते हैं आइए मंच पर, आपका भी हम स्वागत करते हैं और चलते हैं मुकाबले की तरफ. ओहो प्रवीण दादा आज फील्डिंग में नजर आ रहे हैं. बिल्कुल पॉइंट में वो भी मोहम्मद कैफ की जगह, रिकी पॉन्टिंग की जगह वो फील्डर वहां पर रखे जाते हैं. वो बिल्कुल फील्डिंग की पूरा रचना में नजर आते हुए. तर टॉस केला जाईल. मी सन्माननीय नितीनजी भगत साहेब उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक आहेत, टी शर्टचे आमचे पुरस्कर्ते साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. सामना सुरू करायचा. सामना थांबता कामा नये. तर सन्माननीय R&J फिटनेस आणि R&J वायफायचे ओनर सन्माननीय परिची नरेश पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मुख्य आयोजक मुकेशजी भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांचं मी हार्दिक स्वागत करेन. तर दोन संघनायका दरम्यान इथे टॉस होतोय. ये दृश्य काफी बेहतरीन नजर आते हुए ड्रोन कैमरे के सहाय से, ये ड्रोन कैमरे के सहाय से बिल्कुल पूरी तरीके इस मैच का, इस टूर्नामेंट का, इस ग्राउंड का आपने पूरी तरीके से व्यू देखा. टॉस बॉक्स में है बिल्कुल सागर मांडोकर आज की रात्रि का तीसरा मुकाबला. तर याच टॉस तर R&J 11
मोठी जुई टीमने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि खऱ्या अर्थानं इथे मान्यवरांचं शुभागमन होत असताना खऱ्या अर्थानं हे आहे मुकेश यांच्यावरती असणारं प्रेम, हे आहे ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थानं वीगरवरती असणारं प्रेम आणि इथे व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन. पनवेलचा विकास हाच माझा ध्यास. उसरली गावावरती असणारं हे सातत्याने प्रेम खऱ्या अर्थानं पाहता आणि हे दमदार आयोजन रायगड जिल्ह्यातील सर्वात यशस्वी आयोजक आणि या यशस्वी आयोजनासाठी तुम्ही व्यासपीठावरती पाहता की खऱ्या अर्थानं पनवेलचा विकास हाच आमचा ध्यास आणि सातत्याने कोविड काळामध्ये ज्यांनी दमदार योगदान गोरगरिबांपर्यंत सेवा पोहोचवली. जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार ने नाव गाजे थँक्यू. पनवेल विकासाचा महामेरू आणि अर्थातच सर्व युवकांच्या गळ्यातील प्रेरणा ताईट आणि प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ पनवेल विधानसभेचे सातत्याने तिसऱ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं आणि ते अर्थातच बघा शासनाची कुठलीही मदत न घेता कोविड काळामध्ये 65,000 कुटुंबांना ज्याने स्वखर्चानं मदत केली आणि सातत्याने गोरगरिबांचे कैवारी बनून राहिले ते खऱ्या अर्थानं रायगडचे भाग्य विधाते माजी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे सुपुत्र तथा हॅट्रिक आमदार सन्माननीय प्रचंडता ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2022 या स्पर्धेमध्ये आमदार साहेबांचं सहर्ष स्वागत. कौतुक करावं तेवढं कमी आयोजकांचं. तर मॅच मात्र इथे स्टार्ट होईल. आमदार साहेबांचं स्वागत करूया पुन्हा एकदा तमाम जमलेल्या क्रिकेट रसिकांच्या वतीनं आणि रायगडमध्ये बहुतांश पनवेल तालुक्यामध्ये तुम्हाला आमदार प्रचंडदा ठाकूर साहेबांच्या नावाच्या दमदार यशस्वी स्पर्धा पाहायला मिळत आहेत आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचं खऱ्या अर्थानं इथे हा स्वागत तुम्ही युवा सेना आणि ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थानं उसरली खुर्द यांच्या माध्यमातून तुम्ही इथे पाहता. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नितीनदादा पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल शेठ भगत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. दोनही मान्यवरांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. अनिल शेठ भगत मला वाटतं सभागृह नेता चषक प्रचंडदा खानावकर यांच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या आवर्जून उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. शुरुआत काफी लाजवाब यहाँ पर नजर आती हुई गेंदबाजी करने वाली टीम, हालांकि आदिराज 11 वडगर प्रवीण दादा जादव पुरस्कृत की गई टीम थोड़ी सी लड़खड़ाती हुई पहले सत्र में, लेकिन रनों को क्या बचा पाएगी. ऑन साइड में हवा में थी गेंद, फील्डर थे मिड विकेट में उठाने की कोशिश, बेहतरीन फील्डिंग का प्रयास किया था लेकिन रन आउट का मौका नहीं छोड़ेंगे. जीवनदान तो मिला था लेकिन जल्दबाजी की और इसी के साथ ये पहला करारा झटका बल्लेबाजी करने वाली टीम गावदेवी पेट को. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण, रामशेठ ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्र. थँक्यू डीजे. स्क्रीनवर पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय अमरजी पाटील साहेब यांना सुद्धा, त्याचप्रमाणे या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रशांतदादा ठाकूर साहेबांची उपस्थिती खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला लाभले आणि संपूर्ण हे व्यासपीठ मात्र धन्य झालंय. आणि त्यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही कॅमेऱ्यावर आपल्या मोबाईल स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आणि सगळ्या मान्यवरांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतो. दीपक सर, आत्ताच आमदार ट्रॉफी आपण विगरची नाईट स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील दादांची आवर्जून उपस्थित दरवर्षी गेली 5 वर्ष त्या स्पर्धेमध्ये उपस्थित तुम्ही पाहता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सातत्याने ओळखलं जात आहे आणि नक्कीच युवकांचे प्रेरणास्थान ज्या पद्धतीने सभागृह नेते परेश दादा चांगलं कार्य करत असतात, त्याच्यानंतर विकासाच्या रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेब देखील सातत्याने दमदार योगदान मग श्रीराम मंदिरासाठी 1 कोटी स्वखर्चातून मदत म्हणून ज्यांच्या वतीनं कार्यार्थानं केली गेली आणि कोविड काळामध्ये शासनाचा कुठलाही निधी न घेताना 65,000 कुटुंबांना ज्यांनी पोचलं उरण पनवेल तालुक्यातील, ते अर्थातच स्वखर्चानं हॅट्रिक आमदार म्हणून की काय सातत्याने प्रत्येक जनतेचा प्रेम दादांवरती राहिलाय आणि म्हणून गोरगरिबांसाठी सातत्याने चांगलं कार्य करत असताना मग सांस्कृतिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा अन्य कुठलाही क्षेत्र असो, दमदार योगदान दादांचं राहिलंय. कमाल की गेंदबाजी. ऐसा नहीं है कि 35 का 40 का टारगेट है, हम मुकाबला आसानी से छोड़ेंगे. ये आदिराज वडगर है, गेंदबाजी इनकी टाइट है,
पिछले 3 साल पहले जय बापदेव पाली के मैदान के ऊपर हमने अधिराज वड़कर टीम को देखा था और हरिग्राम टीम के खिलाफ खेलते हुए 80 प्लस 5 ओवर में बनाए थे, लेकिन आज मात्र उनके बल्लेबाजों की हवा चली नहीं, क्योंकि हर दिन दसरा दिवाली नहीं होता, कभी कभी ईद में अमावस्या भी आती है, लेकिन आज लो स्कोर जरूर है। शुरुआत बेहतरीन है गेंदबाजी में रमेश के द्वारा, और यहां पर देखेंगे, बात करेंगे, अभी तक 1 ही रन खर्च किए और 1 विकेट रनआउट के तौर पर मैदान से बाहर लौटाए। राइट आर्म ओवर द विकेट से ये बल्ले के स्लॉट में आई है, सीधा फेंक दे, हवाई सफर करने की कोशिश, लॉन्ग ऑफ में फील्डर है, आसान नहीं है, मुश्किल बनेगा। ये दूसरा बड़ा झटका बैटिंग करने वाली टीम गावदेवी पेठ। आमदार प्रशांत दादानी मोठा इतिहास घडविला, ना आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढवला, त्याने रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा. आवडता आमदार बनवेलचा. तो बिल्कुल अंतिम 2 गेंदें बची हैं और उनके बाद बिल्कुल हम चलेंगे। तो चलिए, बैट्समैन तुरंत मैदान के अंदर प्रस्थान करना है। जो लक्ष्मण रेखा है ना, अगर वो पार करने से पहले अगर नहीं जाते तो आपको 2 रनों की पेनल्टी, सीधा आपको लंका में जाना पड़ेगा। तो बिल्कुल पेनल्टी का मतलब यह है कि 2 रनों की पेनल्टी बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि सीता माई का हरण किया था रावण ने, जो लक्ष्मण रेखा उन्होंने पार की थी, लेकिन आप यहाँ पर अगर वो रेखा दोनों खिलाड़ी क्रॉस नहीं करते हैं ना, तो मेरे ख्याल से अगर एक कोई लेट हो जाता है तो बिल्कुल उसको 2 रनों की पेनल्टी, और रुकना नहीं है। बीच में विकेट गंवाने के बाद अंतिम 2 गेंदों का खेल बचा हुआ, पहले पावर प्ले में 40 का टारगेट है, 1 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 इंपॉर्टेंट विकेट अभी तक गंवा चुके हैं। हैट्स ऑफ यू, कमाल की गेंदबाजी रमेश मेहर के माध्यम से। आसान नहीं होता पावर प्ले में गेंदबाजी करना, लेकिन पूरी तरीके से घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया है गावदेवी पेट टीम को। अंतिम गेंद उठाने की कोशिश, एक्स्ट्रा कवर के रीजन में बॉल हवा में है और ये गेंद पर आएगी नंबर 4। ठोक दीजिए। तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन। नमस्कार, मी आमदार प्रशांत ठाकूर बोलतो। तो पत्ता करतो भुल पावरफुल. येस डेफिनेटली, जंगल कुठलाही असो वाघ तोच राहणार, आणि सातत्याने नेहमी चांगली कामगिरी, चांगलं कार्य म्हणून करत असताना कार्य सम्राट, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना तुम्ही इथे व्यासपीठावर पाहता, आणि स्थानीय डीजे नितीन यांच्या माध्यमातून आमदार साहेबांचं गुणगौरव गाणारं हे तुम्ही संगीत ऐकलत। गेंदबाज तैयार, ये गेंद ऑन साइड में करारा स्ट्रोक है, मिड विकेट को चिरती हुई गेंद सीमा पार 4 रन। तर नितीन डीजे, तुझ्यासाठी आमदार साहेबांचं हे सुमधुर संगीत वाजवल्याबद्दल सन्माननीय रामचंद्र मामा आमचे इलेक्ट्रिकल वायरमॅन यांच्या वतीनं तुझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक। थँक्यू। इथे ओव्हर कंप्लीट झाली, धावा झाल्यात 9, 2 गडी बाद। जाऊया स्वागत समारंभाकडे। तर नक्कीच या मुख्य व्यासपीठाकडे जाऊया, ज्यांचं शुभ आगमन झालंय या स्पर्धेसाठी। ते अर्थातच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, एक लोकप्रिय नेतृत्व या पनवेल विभागामधील सन्माननीय प्रशांतदा ठाकूर साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। आमदार साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकेशजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाईल। ते सन्माननीय प्रशांतदा ठाकूर साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण। प्रशांत ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार, ते नाव गाजे प्रशांत ठाकूर. एकदा नाही रे दोनदा, दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव केला जातोय। खूप खूप स्वागत आहे। गावदेवी उसराई चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि या त्याचबरोबरीनं मात्र स्वागत केलं जाईल ते पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट, नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय नितीनदादा पाटील साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं, त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल शेठ भगत साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय अनिल शेठ भगत साहेबांचा सन्मान जयवंतजी भगत साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अनिलजी भगत साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं। त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेवी उसराई चषक 2022 मध्ये। आणि त्याचबरोबरीनं पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नितीनदादा पाटील साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान
या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. नितीन दादा, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर मी विनंती करतोय गजाननजी भगत यांच्या शुभास्ते मात्र स्वागत केलं जाईल. आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नितीनदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न करण्याची मी विनंती करतोय. आणि यानंतर मात्र संजयजी भगत यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभहस्ते पनवेल महानगरपालिकेचे अगदी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कार्याचा ठसा मात्र ज्यांनी उमटवला ते अमरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती या मी मुख्य व्यासपीठावर करतोय. अमरजी पाटील साहेब, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळ्याच पाहुण्यांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे. आणि यानंतर मात्र मी विनंती करेन आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना की आपण आपलं मार्गदर्शन या खेळाडूंना आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण 2 शब्द या मुख्य व्यासपीठावर बोलावं. ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरली यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या गावदेवी उसराई चषक 2022 या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आपण सारी मंडळी इथे एकत्रित आहोत. मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य सहकारी, समोर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य सहकारी, या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व खेळाडू आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक, सर्व उपस्थित सहकारी बंधूंनो, मी सगळ्यात आधी युवा सेनेचं, ग्रामस्थ मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या भव्य प्रकाश झोतातल्या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निश्चितपणानं क्रिकेटचा खेळ हा सगळ्यांनाच आवडत आहे, पण हा क्रिकेटचा खेळ खेळत असताना या क्रिकेटच्या खेळामुळे आपण आज वेगवेगळ्या पद्धतीनं डिजिटल क्षेत्रामध्ये वेगवेगळी जी पावलं उचललेली आहेत. एकीकडे आपण पाहतोय प्रकाश झोतातले सामने दिवस असावा अशा पद्धतीची लाईव्ह प्रक्षेपण, मैदानाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आखीव रेखीव अशा पद्धतीनं आयोजन, आणि मला असं वाटतं की एकंदरीतच सर्व ताकद ही या युवा सगळ्या मंडळींनी पणाला लावलेली आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देखील देतो की या स्पर्धेला सहभागी होण्याची संधी ही तुम्ही मिळवून दिलीत आणि मान म्हणून देत असताना देखील महाराजांची प्रतिमा ही तुम्ही दिलेली आहे. हा अतिशय मोठा सन्मान एका अर्थानं आहे, आपल्या सगळ्यांचाच एका अर्थानं सन्मान आहे की आपण सगळी मंडळी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला रायगड, त्या रायगड किल्ल्यावरून आपलं नाव आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी जगभरातील लोक रायगड जिल्ह्यात येत असतात, ती रायगड किल्ल्यावर येत असतात की महाराजांनी ज्या किल्ल्यावरती शेवटचा श्वास घेतला, पण त्याच्या आधी राज्यकारभार कसा करावा हे पुढच्या शेकडो पिढ्यांना ज्याच्यातून आदर्श घेता येईल अशा पद्धतीचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायगड किल्ल्यावरून स्वराज्याचा केला. आणि म्हणून त्यांचा आदर्श ठेवण्याची संधी ही आपल्यापैकी प्रत्येकाला आहे, रायगड जिल्ह्यातल्या लोकांना विशेषत्वानं आहे. आणि म्हणून राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी असू द्या, अधिकारी म्हणून काम करणारी मंडळी असू द्या, आणि त्याचबरोबरनं आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग असं कार्य कसं उभं करू शकतो, उदात्त अशी कार्याची ओळख कशी निर्माण करून देऊ शकतो, याचा विचार हा आपण सगळ्यांनी करून देण्याची आवश्यकता आहे. आणि याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही देऊन त्यांचा आदर्श पुढे ठेवण्याची संधी ही पुन्हा एकदा तुम्ही मिळवून दिलीत, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो.
वेगवेगळ्या मार्गानं जे संघ सहभागी झालेत, चांगले टी शर्ट्स दिलेत, आता त्रिफळा उडाला की त्या बेल्स चमकत आहेत, हे सगळं जे आहे आणि एकीकडे डिलेड या ठिकाणी टेलिकास्ट असल्यामुळे प्रत्येकाला ती जी क्षणचित्र आहेत ती पाहून आऊट होता नव्हता, सिक्सर होता का फोर होता, या सगळ्याचे निकाल तुम्ही एका अर्थानं लावताय. म्हणजे अत्याधुनिक अशा पद्धतीचं तंत्रज्ञान तुम्ही वापरताय, त्याबद्दल खरोखर तुम्हाला द्यावेत तितके धन्यवाद थोडे आहेत. या क्रिकेट खेळाच्या साठी अक्षरशः वेडे होऊन लोक त्याचं थेट प्रक्षेपण करत असतात. मला खात्री आहे आता शेजारपाजारच्या गावांमध्ये जत्रा आहेत, पण लोक जत्रेत कमी आणि मोबाईलमध्ये काय झालं त्या बॉलचं याच्यावरती जास्त लक्ष ठेवत असतील. तर इतकी चांगली संधी तुम्ही निर्माण करून दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जशा पद्धतीनं या खेळाच्या या स्पर्धेसाठी तुम्ही जीव ओतून काम करताय, तशाच पद्धतीनं आपल्या गावाच्या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या त्या सोडवण्यासाठी आणि उभं करणाऱ्या सामाजिक कार्यासाठी देखील तुम्ही योगदान द्यावं. माझी ओळख माझा परिचय करून देताना आपल्या निवेदकांनी सांगितलं की कशा पद्धतीनं रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली एकीकडे राम मंदिराच्या निर्माणासाठी सुद्धा योगदान आहे, त्याच वेळेला या तालुक्याच्या जडणघडणीसाठी सुद्धा योगदान देण्यासाठी या सर्व बाबतीमध्ये त्यांचं प्रत्यक्ष योगदान लाभतं किंवा त्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सारी मंडळी काम करतोय. आत्मविश्वासानं काम करत असताना तुमच्या सगळ्यांचं पाठबळ लाभतंय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे पाठबळ सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं उपयोगाला येऊ अशीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही या निमित्तानं बोलवलं, सन्मानित केलं, तुमचा आभार व्यक्त करतो आणि मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या युवा मंडळींना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खऱ्या अर्थाने हे होते पनवेल विधानसभेचे हॅट्रिक आमदार अर्थातच प्रचंड ठाकूर साहेबांचं तुम्ही मार्गदर्शन ऐकलं, सातत्याने चांगलं कार्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक दमदार योगदान, मग चांगले महामार्ग, त्याच्यानंतर तुम्हाला सर्व पूल वगैरे चांगलं उड्डाण पूल देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण विकासास तुम्हाला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. मात्र इथून रजा घेत असताना तर मान्यवर मात्र इथे या स्पर्धेतून रजा घेत असताना तत्पूर्वी मॅचच्या दिशेने आपण खऱ्या अर्थानं सांगूया स्कोर झालाय तो अर्थातच या ठिकाणी 29. रायगडची हाय शान ठेवून कर्तव्याची जाण रामशेठ ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर, आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर. 11 धावांची गरज, तर बिलकुल ओवर विकेट 5 विकेट गवाई अब तक. खेल थांबव जरा 5 मिनिटं. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील, जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील, जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार, भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर, आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर. उंच भरारी गरुडा परी घेतली विधान सभेवरी, जनतेच्या अडी अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. उंच भरारी गरुडा परी घेतली विधान सभेवरी, जनतेच्या अडी अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. थोरा मोठ्यांशी आणि जनतेशी संपर्क हाय फार,
मोठ्यांशी आणि जनतेशी संपर्क हाय फार. आपल्या पनवेलचे आमदार न नाव गजे प्रशांतदा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार न नाव गजे प्रशांतदा ठाकूर. क्या बात अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलंच. रॉक सिंगर सपना आणि त्याच्यानंतर प्रकाश चौगुले यांनी गायलेलं हे सुमधुर संगीत. तो बिल्कुल चलते अब मुकाबले की तरफ. 11 रनों की दरकरार है इस मुकाबले को जीतने के लिए. आणि याच दरम्यान थोड्याच वेळात देखील आणखी मान्यवरांचं इथे शुभागमन होईल. थोड्याच वेळात रायगड ठाणे महाराष्ट्राचे भूषण चकडेस्वार अर्थातच मथुर बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाला मालक राहुल शेठ पाटील यांचं देखील थोड्याच वेळात शुभागमन होईल. उपसरपंच ग्रामपंचायत अडिवली आणि त्यांच्या समेत राधे एंटरप्राइजेसचे सर्वा महबूब बैलाचे मालक अर्थातच दीपक शेठ पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होईल. तर सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब आणि रोशनजी भोईर साहेब आपटा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे RD पाटील साहेब शिवकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. या तीनही मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. तो बिल्कुल हमारे योगेश दादा चिमने इनकी आज टीम खेलेगी मेरे ख्याल से 777 जय बापदेव 11 पाली. योगेश दादा चिमने इन्होंने पुरस्कृत की गई टीम. तो ये कैच छूटा है, बिल्कुल एक एक कैच बहुत ही महत्वपूर्ण होता है. इंपॉर्टेंट कैचेस छोड़ते हैं बिल्कुल आपके लिए दबाव होता है. और यहाँ पर बिल्कुल ओवर नंबर 3 भी समाप्त हुआ और टोटल 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 5 विकेट के नुकसान के ऊपर 30 रन और गेंदों के बीच में फासला है. आखिर की गेंदें बची है 12 और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता. तो सोचो सागर मांडवकर, अगर वो 2 दमदार छक्के बीच में ना होते तो शायद यह मुकाबला थोड़ा सा दूर जा सकता था गावदेवी 11 पेट टीम की ओर से, क्योंकि वो 2 दमदार छक्के धागे नितेश मात्रे ने तारीफ करेंगे. पेट टीम के एक जमाने की बात करेंगे ना तो बिल्कुल आनंद की याद आती है, पपन की याद आती है. क्या कमाल के क्रिकेटर थे, क्या कमाल के धुआंधार पारी खेलने वाले वो खिलाड़ी थे. लेकिन पपन शायद आज हमारे बीच में नहीं है, लेकिन उनकी यादों को ताजा रखने के लिए बिल्कुल काफी दमदार योगदान. पंचापन खेळ 1 मिनिट थांबवायचं आहे. मान्यवरांचं इथे पुन्हा एकदा शुभागमन होत आहे. थोडं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सातत्याने मुकेश आणि युवा सेना आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांच्यावरती असणारं प्रेम तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळतंय. आणि मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. मित्रांनो, आत्ताच आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची तुम्ही रॉयल थाटात एंट्री पाहिली आणि इथे मान्यवरांचं शुभागमन होत असताना राहुल शेठ पाटील अडिवली आणि त्यांच्या समेत राधे एंटरप्राइजेसचे सर्वा दीपक शेठ पाटील. समाजसेवक हाय दिलवाला त्याचे कार्याला तोड नाही रे. समाजसेवक हाय दिलवाला त्याचे कार्याला तोड नाही रे. राहुल भाई पाटील आमचा अडिवली गावाची शान आहे रे. राहुल भाई पाटील आमचा अडिवली गावाची शान आहे रे. राहुल भाई समाजसेवक हाय दिलवाला त्याचे कार्याला तोड नाही रे. समाजसेवक हाय दिलवाला त्याचे कार्याला तोड नाही रे. राहुल भाई पाटील आमचा अडिवली गावाची शान आहे रे. राहुल भाई थँक्यू मित्रांनो. महाराष्ट्रातील रायगड भूषण चकडेस्वार सुप्रसिद्ध वेगाचा बादशाह अर्थात वाऱ्यावानी मैथूर बैल पडतो अड्ड्यामध्ये. खऱ्या अर्थानं राहुल भाई मथुर बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक अर्थातच अडिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच. मित्रांनो, प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, बहुजन समाजवादी पार्टी बसपा, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचे हे दमदार तरुण तडफदार भावी नगरसेवक तथा विद्यमान उपसरपंच अडिवली ग्रामपंचायत आणि मथुर बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक अर्थातच राहुल शेठ पाटील यांचं शुभागमन. त्यांच्या समेत राधे एंटरप्राइजेसचे महबूब बैलाचे मालक आणि सर्वा ज्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये आपण सर्वात रकमेची अर्थात तब्बल 10 लाखाची पारितोषिक असणारी स्पर्धा पाहतो. त्या स्पर्धेचे सर्व शिल्पकार अर्थातच दीपक शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं युवा सेना मंडल आणि ग्रामस्थ मंडल यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. तो मैच बिल्कुल स्टार्ट रहेगा. राहुल शेठ पाटिल जब भी मैदान में रहते 2 छक्कों के लिए 4000, 3 छक्कों के लिए 8000, 4 छक्कों के लिए 16000 ऐसी इनामों की राशि बिल्कुल हमने चिंचपाड़ा के मैदान के ऊपर उनकी ओर से देखी थी. और रॉयल पर्सनैलिटी जिन्हें कहते हैं वो बिल्कुल राहुल शेठ पाटिल. इनकी दमदार एंट्री राधे इंटरप्राइजेस के सर्वा दीपक शेठ और उनके समेत उनके सभी दोस्त परिवार इनका हम तहे दिल से स्वागत करेंगे. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, मैच काफी कड़ा है और जैसे राहुल शेठ की एंट्री और मैच बिल्कुल वैसा चाहिए. 12 गेंदों में रन चाहिए 10. हालांकि
30 गेंदों में 40 रनों का टारगेट था, लेकिन बीच में 2 छक्के आए और मुकाबला गावदेवी पेट टीम के पक्ष में जाकर खड़ा है। लेकिन अभी भी देखेंगे कि गेंदबाजी में वापसी करते हुए कम बैक कर पाएंगे, लेकिन स्लॉट में आई है और फेंक दिया उसरली खुद प्लॉट से बाहर 6 रनों के लिए आउट ऑफ द पार्क। ठोक दीजिए। वाऱ्यावानी मधुर बैल पळतय एकच बादशाह अड्ड्याचा. वाऱ्यावानी मधुर बैल पळतोय एकच बादशाह अड्ड्याचा. या आडिवली वाल्या राहुल भाईचा नाद नाही छकडे वाल्याचा. क्या बात, क्या बात. रणवीर राहुल शेठ पाटिल आडिवली, दमदार महाराष्ट्र के बुलंद छकड़ेसवार मथुर बैला के सुप्रसिद्ध बैलगाड़ा मालक और जो वेगा का बादशाह जिसे कहा है वो बिल्कुल मथुर और उनके जो मालक राहुल शेठ पाटिल की एंट्री देखी और इस बार हवा में गेंद मौका बनेगा। मिड विकेट में फील्डर है और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा। विकेट नंबर गिरता हुआ टोटल ये 6ठा झटका। रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सर्वांना हरवून महाराष्ट्र गाजवला गाजवला दीपक शेठ पाटलांनी. नाव काही गाजवला गाजवला दीपक शेठ पाटला. बिल्कुल 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 दीपक शेठ पाटिल उनकी भी थोड़ी देर में एंट्री होगी, लेकिन बिल्कुल मंच के ऊपर स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं दमदार डॅशिंग नेतृत्व आणि सर ओळखलं गेलं तर सागर मांडवकर अगदी युवकांच्या गळ्यातील टाईट आणि प्रेरणास्थान सातत्याने ज्यांना संबोधलं जातं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये राहुल शेठ त्यांची तुम्ही रॉयल एंट्री सातत्याने पाहता. तरुण तडफदार भावी नगरसेवक म्हटलं तरी वावगं ठरणार राहुल शेठ, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सुख समृद्धीचा येवो. तसेच हिंद केसरी बिरजा बैलाचे मालक अर्थातच आशिषजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत एकच वादा आमचे कुणालदादा म्हात्रे, त्याच्यानंतर बिंदासभाई म्हात्रे आणि शुभम पाटिल साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. व्हाट शॉट, ये विनिंग स्ट्रोक हो सकता है. माही मार रहा है और ये गेंद बिल्कुल सीमा पार. मुकाबला जीता गावदेवी पेट टीम. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. महबूब बैलाचे मालक अर्थात ज्ञानेश्वर ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ठोक नितीन. समाजसेवक आहे दिलवाला त्याचे कार्याला जोड नाही रे.